ज्ञानेश्वरी अध्याय 15 भाग 11. यामध्ये भगवंत या अध्यायाचा समारोप करीत आहेत. अर्जुनाला सगळे तत्वज्ञान सांगून झाल्यावर पुढे ते म्हणाले, पार्था, सुरुवातीपासून या 15व्या अध्यायापर्यंत हे जे तत्वज्ञान तुला सांगितले ते म्हणजे सर्व शास्त्रे उपनिषदे यांचे सार सर्वस्व आहे. जणू कमळातील सुगंधच. हे गोपनीय शास्त्र असूनही तुझ्यापुढे उघड केले आहे. गौतम ऋषींसाठी श्री शंकरांनी जशी त्यांच्या जटेतील गुप्त गंगा बाहेर काढली, त्याप्रमाणे तुझ्या उत्कंठा आणि ज्ञान लालसेपोटी हा ज्ञानाचा गुप्त ठेवा मी उघड केला. चंद्र आणि तारांगण यांचे प्रतिबिंब समुद्र जसा आपल्या जलसाठ्यावर प्रदर्शित करतो, तसे मी सांगितलेल्या ज्ञानाचे तुझ्या अंतःकरणात प्रतिबिंब उमटले. ते निष्पाप व पारदर्शक शुद्ध असल्यामुळेच मला तुझ्या हृदयात तत्वज्ञान रूपाने राहावेसे वाटले. या गीतेला जो जाणतो तो ज्ञानी होतो. त्याचे अज्ञान सर्वथा नाहीसे होते. यामुळे निष्काम कर्मयोग साधता येतो. हरवलेली वस्तू दिसताच शोध घेण्याचे कारणच नाहीसे होते. तसे एकदा ज्ञान झाल्यावर कर्तव्य असे करायचे काही शिल्लकच उरत नाही. ही गीता जाणल्यावर निष्काम कर्मरूपी मंदिरावर जणू ज्ञानरूपी कळसच चढतो. माऊली म्हणतात, येणेप्रमाणे भगवंतांनी सांगितलेले ज्ञानामृत अर्जुनाप्रमाणे संजयाच्याही वाटणीला येत होते. तो ते धृतराष्ट्रास देतही होता, सांगत होता. त्यामुळे कुलनाशाचे दुःख राजा धृतराष्ट्र पचवू शकला. एरवी तो गीता तत्वज्ञान फारसे मनापासून ऐकत नव्हता असे सर्वांना वाटत होते. पण त्याच्या मृत्यूसमयी त्याला गीता ज्ञानानेच शांती मिळाली. द्राक्षाच्या वेलीला खत म्हणून दूध घातले जाते तेव्हा ते वाया गेले असे वाटते क्षणभर, पण पुढे त्याला भरपूर द्राक्षे येतात. तसे संजयाने श्रद्धापूर्वक सांगितलेली गीतेतील दिव्य अक्षरे त्या जन्मांध धृतराष्ट्राच्या केवळ कानावर पडली. त्याने ती जरी मनापासून श्रवण केली नसली तरी तेवढ्याने सुद्धा तो उद्धरून गेला. इथे माऊलींनी या 15व्या अध्यायाचा समारोप केला आहे. हरिओम तत्सत. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या अध्यायाचे थोडक्यात सार पाहूया. याचे नाव पुरुषोत्तम योग असे आहे. यात भगवंतांनी या विश्वाला किंवा संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली. आणि तो वृक्ष कसा, तर वर मुळे आणि खाली फांद्या असा उलटा आहे. याचे मूळ म्हणजे वर असणारे ब्रह्म किंवा परब्रह्म हे त्याचे मूळ आहे. आणि खालची सृष्टी माया ही फांद्या पाने आहेत. या ब्रह्मवस्तूची ओळख तरी कशावरून द्यायची, कारण तो इंद्रियांनी जाणण्यासारखाच नाही. म्हणून मायेच्या पार्श्वभूमीवर ते ब्रह्म उठून दिसते. ते ब्रह्मच सत्य आहे, माया भ्रामक आहे. पण ती या ब्रह्माला आवृत्त करते, झाकून टाकते. त्यामुळे मायेला बाजूला केल्याशिवाय ते ब्रह्म कुणाला दिसतच नाही, त्याची प्रचिती येत नाही. हेच अज्ञान होय. आणि हे अज्ञानच विश्वनिर्मितीचे बीज आहे. आणि यालाच उपनिषदात बीजभाव असे म्हटले आहे. ब्रह्मस्वरूपाचे विस्मरण म्हणजेच गाढ अज्ञान किंवा घन अज्ञान सुषुप्ती होय. हेच बीज. आणि जागृती आणि स्वप्न या अवस्था म्हणजे त्या वृक्षाची फळे फुले होत. या ब्रह्म आणि मायेचा जो कल्पित संबंध तो म्हणजे एक बळकट असे त्या वृक्षाचे आळे आहे अशी कल्पना केली. त्यातून खाली सृष्टीरूप फांद्या पाने फुटतात, तर वर ब्रह्मस्वरूपी मुळे घट्ट होतात. पण प्रथम त्याला महत्तत्व नावाचे पहिले एक पान फुटते. त्यातून अहंकार, मग त्रिगुणांचे त्रिदल, मग बुद्धिरूपी शेंडा, मनाची फांदी हे फुटते. मग पंचमहाभूतांचे मोठे 5 फोक निघतात.
आणि त्यानंतर निरनिराळ्या देहांची किंवा या सृष्टीतल्या प्राण्यांची भरपूर उत्पत्ती होते. आणि या वृक्षाला अश्वत्थ असे का म्हणतात? तर श्व म्हणजे उद्या आणि म्हणजे नाही. उद्यापर्यंत सुद्धा न टिकणारा म्हणून हा अश्वत्थ. हा अविनाशी आहे असे भासते, पण यात उत्पत्ती, स्थिती, लय हे अखंड चालू असते. त्यामुळे तो भ्रामकपणे अविनाशी आहे असं वाटतं. अगदी कल्पांत समयी सुद्धा ही सारी सृष्टी नष्ट होते, पण पुन्हा कल्पारंभी वेगाने वाढू लागते. त्यामुळे एका बाजूने या संसार वृक्षाचा नाश होत असला तरी पुढे पुढे तो वेगाने वाढूही लागतो. त्यामुळे तो अविनाशी आहे असे वाटते. यामध्ये रजोगुणाच्या वाऱ्यामुळे मनुष्य जातीची जास्त निर्मिती होते. तमोगुण वाढला की मनुष्य कुकर्मे करू लागतो, पापाचे गाठोडे बांधतो. मग या वृक्षास नरकरूपी फळे येतात, नीच योनींच्या फांद्या फुटतात. या दोन्हीचा म्हणजे रजतमाचा वारा थांबला की जेव्हा सात्विकतेचा वारा वाहू लागतो तेव्हा सत्कर्माची वाढ होते, दिव्य भोगरूपी फळे दिसू लागतात आणि मनुष्यजात ऊर्ध्व मुळापर्यंत म्हणजे ब्रह्मवस्तूच्या जवळ जाते. सत्वगुण आला की प्रयत्न तरी करते, पण ते फक्त ब्रह्मदेव आणि शिवशंकर यांच्यापर्यंतच पोचू शकतात. अद्वैत ज्ञान दृढ झाल्याशिवाय प्रत्यक्ष ब्रह्मरूप होता येत नाही. मग अर्जुनाने विचारले, हा वृक्ष निखंदून टाकायला काय उपाय? तेव्हा भगवंत म्हणतात की मुळातच जर हा भ्रामक आहे, घन अज्ञान हेच ज्याचे मूळ आहे, जो नाहीच आहे तो खंडून टाकायला शरम कसले? जी वस्तू अस्तित्वातच नाही त्याचा नाश करायला अर्थच काय? यथार्थ ज्ञान झाले की हा नष्ट होतोच. याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, कारण तो केवळ काल्पनिकच आहे. म्हणून ज्ञानरूपी तलवारीनेच याचा नाश होऊ शकतो. वैराग्य बळाच्या आधाराने ही ज्ञानरूपी तलवार चालवणारे ज्ञानी महात्मे त्या ब्रह्मपदी पोचतात. जे तत्व चंद्रसूर्यांना देखील प्रकाशित करते त्या तत्वालाच ब्रह्मतत्व किंवा परमतत्व असे म्हणतात. आणि ज्या ज्ञानाद्वारे या विश्वाचा मिथ्याभास नाहीसा होतो ती ज्ञानवस्तू म्हणजे हे परमपद आहे. त्यावर अर्जुन म्हणाला की असे कोण जीव आहेत की जे तुला म्हणजे अर्थात परमपदाला प्राप्त झाले की पुन्हा जन्माला येत नाहीत, जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकतात? तेव्हा भगवंत म्हणाले, विश्व म्हणजेच मी आणि मी म्हणजेच विश्व, इतका मी व्यापक आहे किंवा इतका सूक्ष्मही आहे, असे माझे विश्वाशी अभिन्नत्व आहे. पण जीव प्राण्याला देह किंवा ही माया दृश्य स्वरूपात दिसते, त्यामुळे तो देहालाच मी असे समजतो. देह दिसतो त्यामुळे देहालाच मी असे समजतो आणि या अज्ञानामुळे तो मला प्राप्त होत नाही. पण माया किंवा देह नाशिवंत भ्रामक आहे आणि परमतत्वच अविनाशी आहे, हे ज्ञान जेव्हा दृढ होते तेव्हा तो जीव मला प्राप्त होतो. पण जीवाची देहबुद्धी इतकी बळकट असते की देहा एवढाच तो आत्मा मर्यादित आहे असे ते समजतात. एक छोटासा देह जन्मला की आत्मा आला असे समजतात. सुखदुःखे तो आत्मा भोगतो असेही म्हणतात. पण ही सारी म्हणजे जन्ममरण ही सुखदुःखे प्रकृतीची कार्ये आहेत, आत्म्याचा त्यात काहीच सहभाग नाही. आत्मा हा सर्व व्यापक आणि अलिप्तच असतो आणि हा फरक फक्त ज्ञानीच ओळखतात आणि ते मजप्रत येतात. माझे व्यापकत्व अमर्याद आहे. चंद्र, सूर्य, जठराग्नी इत्यादी साऱ्या ठिकाणचे तेज मीच आहे. माझ्या धारणाशक्तीने ही पृथ्वी तोलली जाते. औषधी वनस्पतींचे पोषण, अन्न पचवण्याचे कार्य हे सारे करून जीवांचे पोषणही मीच करतो. आणि सर्वत्र मीच असून या जगात काही जीव दुःखी तर काही सुखी असे का मग दिसते? सगळीकडे जर मीच एक व्यापून आहे तर सगळं सारखं दिसायला पाहिजे ना, पण तसं नसतं. मी नित्य निरंतर अव्यय असा जरी एकसारखा असलो सर्वांसाठी, तरी जीव मात्र स्वभाव त्रिगुण, प्राकृतिक त्रिगुण जे त्याला प्राप्त झालेले असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळे परिणाम भोगतात. ज्ञान्यांसाठी मी सुखरूप होतो
तर अज्ञजनांना दुःखरूप वाटतो. यानंतर भगवंतांनी स्वतःचे निरुपाधिक रूप स्पष्ट केले. त्यासाठी आधी त्यांनी क्षरपुरुष, अक्षरपुरुष याविषयी सांगितले. त्यात भ्रमामध्ये भटकणाऱ्या, नाशिवंत देहात राहणाऱ्या, देह सत्य मानणाऱ्या जीवचैतन्याला किंवा जीवात्म्याला त्यांनी क्षरपुरुष असे म्हणले. क्षेत्रज्ञ, देहात राहणारा तो क्षेत्रज्ञ, क्षरपुरुष. वास्तविक हा अक्षर म्हणजे अविनाशीच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे, पण नाशिवंतपणाचा त्याच्यावर आळ आहे इतकेच. देह नाश पावला की हाही नाश पावतो असे माणसांना वाटते, म्हणून तो क्षरपुरुष. अक्षरपुरुष हा मेरू पर्वतासारखा अचल तटस्थ राहणार आहे. तो यथार्थ ज्ञान किंवा अज्ञान या दोन्ही बाजूला न होता मध्येच राहतो, अलिप्त. सर्व काही ब्रह्मरूप असा अद्वैतवादही तो स्वीकारत नाही, आणि मी देहरूप आहे, ब्रह्मवस्तूहून भिन्न आहे असा द्वैतवादही तो स्वीकारत नाही. म्हणून अक्षरपुरुष म्हणजे घन अज्ञान किंवा सुषुप्ती अवस्था असे जाणावे. पुढे उत्तम पुरुषाबद्दल भगवंतांनी सांगितले. हा उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम होय. ज्याच्याविषयी काही न जाणणे म्हणजेच जाणणे असते, किंवा ते ब्रह्म आहे हे सांगणाराच जेथे ब्रह्मरूप होऊन जातो, ते त्या पुरुषोत्तमाचे मुख्य लक्षण होय. आणि म्हणूनच या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग. निखळ अद्वैत म्हणजे उत्तम पुरुष होय. असा जो जीव स्वतःला भगवंतांशी एकरूप करून टाकतो, स्वतःच ब्रह्मरूप होतो, तेच माझे खरे भजन होय असे सांगून भगवंतांनी हा अध्याय समाप्त केला आहे. हरिओम तत्सत. अध्याय 15 समाप्त.